नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण मंकी पॉक्स, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, मायक्रोप्लास्टिक्स योजना व संबंधित मंत्रालय, हरित इंधन, मनरेगा, भविष्य सॉफ्टवेअर, सरोवर आणि इरी सिल्क या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आप डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो मित्रांनो मंकी पॉक्स या आजारा संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। सर्व विमानतळावर मंकी पॉक्स तपासणी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 9 वरती तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, अलीकडे जागतिक स्तरावर जे काही मंकी पॉक्स हा जो आजार आहे त्याने डोके वर काढलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। अलीकडेच युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर मंकी पॉक्स या आजाराचा फैलाव झालेला आपल्याला दिसतो। पूर्वी जो काही आफ्रिकन देश आहे या आफ्रिकन देशापुरता तो मर्यादित असणारा आजार आता जागतिक स्तरावर पसरू पाहत आहे। त्यामुळे या ठिकाणी अलीकडील काळामध्ये भारतातही हा आजार पसरू शकतो, यासाठी एक सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडून जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा प्रकारे तपासणी केंद्रे किंवा विभाग स्थापन करण्यात आले आहेत। एकूण असा या न्यूजचा या ठिकाणी सारांश असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। मंकी पॉक्स प्रथम कोणत्या देशात आढळला किंवा सापडला अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम जो मंकी पॉक्स आजार आहे तो आफ्रिकन देश रिपब्लिकन ऑफ कांगो म्हणजेच कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र या देशामध्ये आढळलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणती लक्षणे सामान्यतः मंकी पॉक्सशी संबंधित असतात। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या कोणत्या रुग्णांना मंकी पॉक्स हा आजार झाला आहे त्या रुग्णांमध्ये उच्च प्रतीचा ताप आलेला दिसतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या अंगावरती पुरण म्हणजे जे काही फोडे असतात ती फोडं आलेली आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए उच्च ताप आणि पुरळ। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही मंकी पॉक्स आजार आहे या आजाराविषयी थोडक्यात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। मंकी पॉक्स हा जो आजार आहे तो सामान्यतः 7 ते 14 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतो। या ठिकाणी बऱ्याच वेळा हा जो आजार आहे तो आपोआप बरा होतो, परंतु काही दुर्मिळ केसेसमध्ये या ठिकाणी जो काही रुग्ण आहे त्या रुग्णाचा मृत्यूही होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो। जर या ठिकाणी जो काही वाहक आहे आपल्याकडे उंदीर हा जो प्राणी आहे, उंदीर हा प्राणी या ठिकाणी मंकी पॉक्स या आजाराचा वाहक असलेला दिसतो किंवा नॅचरल होस्ट असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। या आजारावर लस उपलब्ध आहे का असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील यस, हो या आजारावर लस उपलब्ध आहे आणि जी लस आहे तिचं नाव आहे स्मॉल पॉक्स लस, जी की या ठिकाणी मंकी पॉक्स या आजारावर गुणकारी असलेली आपल्याला दिसते। वेस्ट सेंट्रल जो काही आफ्रिका खंड आहे या वेस्ट सेंट्रल आफ्रिका खंडाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मंकी पॉक्सने बाधित रुग्णांची संख्या असलेली आपल्याला दिसते। अशा प्रकारे इन डिटेलमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट स्पर्धा परीक्षा दृष्टिकोन आपल्यासाठी होते ते या ठिकाणी आपण मंकी पॉक्स या आजारासंदर्भात चर्चा केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत जो की मित्रांनो या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा संदर्भात आहे। हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण द हिंदू या न्यूजपेपरमधून घेतलेला आहे। सरळ प्रश्न पाहूया। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 ग्राहकांच्या हक्काच्या उल्लंघनाशी संबंधित नियमाचे नियमन करणे हे या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे। विधान 2 दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या संदर्भात कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आहे। विधान 3 धोकादायक किंवा असुरक्षित मानल्या जाणाऱ्या वस्तू परत मागवण्याचा किंवा सेवा मागे घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आहे। अशा प्रकारची एकूण 3 विधान मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत आणि यापैकी
किती विधान बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही विधान आहे त्या विधानांची चर्चा करूया मित्रांनो। या ठिकाणी ग्राहकांच्या हक्काचं जे काही संरक्षण आहे आणि जर ग्राहकांच्या हक्काचं उल्लंघन होत असेल तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी एखादी तरी अथॉरिटी असावी, या दृष्टिकोनातून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आहे। म्हणजे जे काही ग्राहकांचे हक्क आहे त्यांच्या उल्लंघना संबंधित जे काही नियमन आहे किंवा जे काही नियम आहे हे ठरवण्याचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीचं असलेलं दिसतं। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जी कोणती कंपनी एखाद्या वस्तूची जाहिरातबाजी करत असेल किंवा जाहिरात करत असेल तर त्या कंपनीची जी काही मालमत्ता आहे ती कायमस्वरूपी जप्त करण्याचा अधिकार या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला नाहीये। परंतु जो काही चौकशीचा कालावधी आहे त्या चौकशीच्या कालावधी दरम्यान या ठिकाणी त्या कंपनीची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करण्याचा अधिकार या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पुढे या ठिकाणी जर एखाद्या मार्केटमध्ये एखाद्या कंपनीची वस्तू आलेली असेल आणि ठराविक कालावधीनंतर असं समजलं की ती जी वस्तू आहे ती वापरासाठी धोकादायक आहे किंवा असुरक्षित आहे तर अशा प्रकारची जी काही वस्तू आहे ती परत मागवण्याचा, त्याचबरोबर एखादी सेवा जर एखाद्या कंपनीकडून मार्केटमध्ये ग्राहकांसाठी प्रोव्हाइड केली जात असेल आणि ती जी सेवा आहे ती या ठिकाणी धोकादायक असेल, ग्राहकांसाठी असुरक्षित असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती सेवा मागे घेण्याचा किंवा मागे घ्या अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून दिले जाऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 अगदी बरोबर आहे। तर मित्रांनो या ठिकाणी वरील 3 विधानामध्ये केवळ आपली 2च विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधाने बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी द हिंदू या न्यूजपेपर मधील न्यूजवर आधारित आहे। प्रश्न मायक्रोप्लास्टिकवर आधारित आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 मिमी पेक्षा लहान नैसर्गिक प्लास्टिक कणाला मायक्रोप्लास्टिक म्हणतात। विधान 2 अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग दरम्यान आणि पर्यावरणीय प्रदूषणाद्वारे मायक्रोप्लास्टिक अन्न साखळीत प्रवेश करू शकतात। विधान 3 इतर पिकांच्या तुलनेत गव्हात मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण जास्त असते। अशा प्रकारचे एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी नैसर्गिक प्लास्टिक अशा प्रकारचा कोणताही प्रकार या ठिकाणी सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही। म्हणजे या ठिकाणी ही जी लाईन आहे ती पूर्णच्या पूर्ण चुकीची आहे। या ठिकाणी मायक्रोप्लास्टिक आपण कोणत्या प्लास्टिकला म्हणतो तर ज्या प्लास्टिकची जाडी 5 mm पेक्षा कमी असेल किंवा 5 mm असेल अशी जी काही प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकला या ठिकाणी आपण मायक्रो प्लास्टिक म्हणू शकतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचं आहे। मायक्रोप्लास्टिक मानवाची जी काही अन्न साखळी आहे त्या अन्न साखळीमध्ये किंवा प्राण्यांची जी काही अन्न साखळी आहे त्या अन्न साखळीमध्ये प्रवेश करू शकते। या ठिकाणी आपल्याकडे विविध अन्न पदार्थावर प्रक्रिया केली जाते आणि ते अन्न पदार्थ आपल्या आहारामध्ये आपण आणत असतो। मग या ठिकाणी अन्न पदार्थाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करत असताना किंवा अन्न पदार्थाचे दूषित वातावरणादरम्यान जे काही पॅकेजिंग आहे जर पॅकेजिंग होत असेल तर या ठिकाणी आपल्या अन्न साखळीमध्ये जी काही मायक्रोप्लास्टिक्स आहे ती मायक्रोप्लास्टिक प्रवेश करू शकते। त्याचबरोबर जे काही पर्यावरणीय प्रदूषक आहे त्या प्रदूषकाच्या माध्यमातूनही आपल्या आहारामध्ये या ठिकाणी मायक्रोप्लास्टिक ही प्रवेश करू शकते। म्हणजे या ठिकाणी विधान 2 आपलं या ठिकाणी अगदी बरोबर राहील। मित्रांनो या ठिकाणी जे काही गहू हे पीक आहे या गव्हाच्या पिकामध्ये मायक्रोप्लास्टिकचे जे काही प्रमाण आहे ते खूपच कमी असतं। परंतु गाजर असे जे पीक आहे जे की मूळ वर्गीय पीक आहेत या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर मायक्रोप्लास्टिक आपल्याला आढळताना दिसते। यामध्ये गाजर असेल, मूळकंद असेल किंवा कंदमुळे असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण मायक्रोप्लास्टिक पाहू शकतो। परंतु गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारची काही पिके आहेत या पिकामध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण हे इतर पिकाशी तुलना करता कमी प्रमाणात असलेलं आपल्याला आढळतं। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही आपलं चुकीचं ठरतं। तर मित्रांनो वरील विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 चुकीचं असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 2 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी आपण ऑल इंडिया रेडिओ या न्यूज स्रोतापासून घेतलेला आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया।
खालील जोड्या विचारात घ्या। या ठिकाणी योजना आणि ती योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे अशा प्रकारच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। नंबर 1 ची जोडी पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय। नंबर 2 ची योजना PM सूर्यघर योजना, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय। नंबर 3 PM विश्वकर्मा योजना, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय। तर वरीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर जुळवण्यात आल्या आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी नंबर 1 ची जी जोडी आहे ती या ठिकाणी योग्य प्रकारे जुळवण्यात आली आहे। जी काही पंतप्रधान आवास योजना आहे ती पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाच्या अधीन असलेली आपल्याला दिसते। नंबर 2 ची जी काही जोडी आहे ती या ठिकाणी चुकीची आहे। PM सूर्यघर ही जी योजना आहे ती योजना राबवण्याचं कार्य या ठिकाणी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे केलं जातं। ते या ठिकाणी सूक्ष्म आणि जे काही लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही। तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून या ठिकाणी मित्रांनो PM विश्वकर्मा ही योजना या ठिकाणी राबवली जात आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो वरील 3 जोड्यामध्ये केवळ क्रमांक 1 ची जोडी आपली बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ क्रमांक 1 ची जोडी बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी द हिंदू या न्यूज पेपरच्या स्रोतापासून आपण घेतला आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील गोष्टींचा विचार करा ज्यामध्ये नंबर 1 इथेनॉल, नंबर 2 बायोडिझेल, नंबर 3 ग्रीन हायड्रोजन, नंबर 4 नैसर्गिक वायू आणि नंबर 5 या ठिकाणी आपल्याकडे आहे अणु ऊर्जा। वरीलपैकी किती हरित इंधन म्हणून गणले जातात अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी हरित इंधन किंवा ग्रीन फ्यूल म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी आपल्या वातावरणामध्ये किंवा जे काही आपल्या पृथ्वीचे तापमान आहे त्या तापमानामध्ये अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसत आहे। याच्या मागचं जे काही मुख्य कारण आहे ते म्हणजे वातावरणामध्ये CO2 चं वाढतं उत्सर्जन। आणि या ठिकाणी जे काही CO2 आहे कार्बन डायऑक्साइड आहे तो आपल्या वातावरणामध्ये उत्सर्जित का होत आहे तर अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही वाहनं आहे त्या वाहनांची संख्या या ठिकाणी वाढली आहे आणि त्याचबरोबर त्या वाहनामध्ये वापरले जाणारे जे काही फ्यूल्स आहेत इंधन आहे त्या इंधनाच्या वापरामध्येही वाढ झाली आहे। परिणामी त्या ठिकाणी CO2 चं वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होत आहे। परंतु मित्रांनो वाढणारं पृथ्वीचं तापमान हे मानवी जीवनासाठी आणि एकूणच आपल्याकडील जी काही पृथ्वीवर जैवविविधता आहे त्यासाठी उपयोगी नाहीये किंवा त्यासाठी धोकादायक असलेलं आपल्याला दिसतं। म्हणूनच अलीकडे एक विचार आला आहे तो म्हणजे ग्रीन फ्यूलचा। ग्रीन फ्यूल किंवा ग्रीन इंधन हरित इंधन हे अशा प्रकारचे इंधन असते ज्याच्यामधून कार्बन डायऑक्साइडचे जे काही उत्सर्जनाचं प्रमाण आहे ते खूपच कमी असतं किंवा ते 0च्या बरोबर असतं। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं इथेनॉल असेल, बायोडिझेल असेल आणि ग्रीन हायड्रोजन असेल याच्या माध्यमातून जे काही CO2 चं वातावरणामध्ये होणारं उत्सर्जन आहे किंवा या इंधनाच्या वापरामधून जे काही पर्यावरणाची होणारी हानी आहे ती खूपच कमी असते। यामुळेच या ठिकाणी हे जे इंधन आहे त्यांना आपण हरित इंधन असे म्हणतो। परंतु जो काही नैसर्गिक वायू आहे आणि जी काही अणुऊर्जा आहे या अणुऊर्जेचा किंवा नैसर्गिक वायूचा वापर करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वातावरणामध्ये आपण विविध प्रदूषकांचा या ठिकाणी समावेश करत असतो किंवा विविध प्रदूषके या ठिकाणी या इंधनाचा वापर करत असताना वातावरणामध्ये मिसळली जातात ज्याचा की मानवी आरोग्यावर आणि एकूणच आपल्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय C केवळ 3 वरील 5 पैकी आपली ग्रीन इंधने आहेत किंवा या ठिकाणी हरित इंधने आहेत। चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी मनरेगा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा एक सरकारी कार्यक्रम आहे जो ग्रामीण रोजगार प्रदान करतो। विधान 2 शेतीमध्ये मनरेगा केवळ लागवडीच्या हंगामात लागू केला जातो। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जे काही ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही शेती या क्षेत्रावर अवलंबून आहे। या ठिकाणी जो काही हंगामाचा कालावधी असतो म्हणजे जून
ते जो काही जानेवारीपर्यंतचा कालावधी असतो या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असणारे शेतमजूर आहेत त्यांना शेतीमध्ये रोजगार उपलब्ध असतो। परंतु जो काही उन्हाळ्याचा हंगाम आहे ज्या ठिकाणी शेतीची कामे ही मोठ्या प्रमाणावर केली जात नाहीत किंवा त्या ठिकाणी शेती ही वापरात नसते, अशा वेळी या ठिकाणी जी काही बेरोजगारी निर्माण होते ती बेरोजगारी रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारे जे काही लोकांचे स्थलांतर आहे ते रोखण्यासाठी मनरेगा ही योजना सुरू करण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। मित्रांनो, या ठिकाणी जो काही मनरेगा ही जी योजना आहे ही योजना या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रोजगाराची हमी देत असते। एकूण वर्षाच्या 100 दिवस या ठिकाणी रोजगाराची हमी या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी शेतमजूर असतील किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही मजूर आहेत त्या मजुरांना दिली जाते। या ठिकाणी केवळ हा जो शब्द आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे। शेतीमध्ये मनरेगा ही जी योजना आहे ती लागू आहे आणि ती केवळ लागवडीच्या हंगामात नसून ती वर्षभर किंवा संपूर्ण वर्षासाठी लागू असते। खास करून जो काही उन्हाळ्याचा हंगाम आहे त्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर मनरेगाच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये रोजगार प्रोव्हाइड केला जातो। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी द हिंदू या न्यूजपेपर पासून आपण घेतला आहे आणि प्रश्न आहे भविष्य सॉफ्टवेअर संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया, भविष्य सॉफ्टवेअरचे प्राथमिक उद्दिष्ट काय? तर या ठिकाणी मित्रांनो जे काही भविष्य सॉफ्टवेअर आहे याचं प्राथमिक जर उद्दिष्ट आपण पाहितलं तर ते म्हणजे पेन्शनची मंजुरी आणि जे काही पेन्शनची प्रक्रिया आहे किंवा त्याचं जे काही पेमेंटची प्रक्रिया आहे त्याला ट्रॅक करणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी भविष्य सॉफ्टवेअरचा असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी सरोवर लेख संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, सरोवर व त्यांच्या वैशिष्ट्यांच्या जोड्या जुळवा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। स्तंभ 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला सरोवर दिले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये या ठिकाणी ते जे सरोवर आहे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। नंबर 1 चिल्का तलाव किंवा सरोवर जे की केरळमध्ये स्थित आहे। नंबर 2 लोकटाक तलाव जो की पहिला भारतीय रामसार साइट आहे अशा प्रकारे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे। कंवर तलाव ज्याचं की वैशिष्ट्य या ठिकाणी मध्य आशियातील उडान मार्गाचा भाग आहे। वेबनाड कोळे वेटलँड जे की आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे वेटलँड आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी मित्रांनो जी काही सरोवरे किंवा तलाव आहेत आणि त्यांची वैशिष्ट्यांची या ठिकाणी आपल्याला जोड्या देण्यात आल्या आहेत। या ठिकाणी योग्य जोड्या जुळवा असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो नंबर 1 ला जे काही चिल्का सरोवर आहे किंवा चिल्का तलाव आहे त्याचं जे काही मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली रामसार साइट आहे। आपल्या भारतातील पहिली रामसार साइट म्हणून या ठिकाणी आपण चिल्का सरोवराकडे पाहू शकतो। नंबर 2 ची जी काही आपली योग्य जोडी आहे ती आहे लोकटाक तलाव। मित्रांनो एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे वेटलँड आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। लोकटाक तलावाची योग्य जोडी मित्रांनो या ठिकाणी आपली आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे वेटलँड ही असेल। त्यानंतर नंबर 3 ला या ठिकाणी आपल्याला कंवर तलाव दिसतो, याची या ठिकाणी योग्य जोडी राहील सी मध्य आशियाई उड्डाण मार्गाचा ती एक भाग आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्या जागतिक स्तरावर विविध पक्षी या देशातून त्या देशामध्ये प्रवास करत असतात, मग त्या ठिकाणी जे काही मध्य आशियामधून प्रवास करणारे जे काही पक्षी आहेत त्या पक्ष्यांच्या उड्डाण मार्गाचा हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। आणि शेवटी नंबर 4 वर वेबनाड कोळे वेटलँड याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे मित्रांनो केरळमध्ये स्थित असलेले हे एक महत्त्वपूर्ण कोळे वेटलँड आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो वरील जोड्या आपण योग्य प्रकारे या ठिकाणी लावू शकतो। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए बी 2D 3C 4A अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या जोड्या असतील। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी इरी सिल्क संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग इरी सिल्क। स्टेटमेंट 1 इट इज कन्सिडर्ड वर्ल्ड्स ओनली वेगन सिल्क। Number 2 its production is mainly concentrated northeastern state of India. Statement 3 it cannot be dyed. So which of the statement above are given are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी वेगन सिल्क हे जगामध्ये उपलब्ध असणारे एकमेव वेगन सिल्क आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे।
जे काही वेगन सिल्क आहे, ज्याला की पीस सिल्क याही नावाने ओळखले जाते, ते मित्रांनो प्रामुख्याने नॉर्थ ईस्टर्न जे काही स्टेट आहेत आपल्या इंडियामध्ये, 7 सिस्टर स्टेट ज्यांना आपण म्हणतो, त्या स्टेटमध्ये प्रामुख्याने ते आपल्याला आढळताना दिसते। या ठिकाणी नॉर्थ ईस्टला खास करून जे काही आपलं आसाम राज्य आणि मेघालय राज्य आहे, या मेघालय राज्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी इरी सिल्कचं उत्पादन घेतलं जातं। आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही इरी सिल्क आहे त्याला डाय लावली जाऊ शकते किंवा नॅचरली त्यावर डाय अप्लाय केली जाऊ शकते। तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे विधान क्रमांक 1 आणि 2 बरोबर आहे, मात्र आपलं विधान क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं आहे। मित्रांनो जे काही इरी सिल्क आहे, या इरी सिल्क विषयी काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। पहिल्यात महत्त्वाचा पॉईंट जो म्हणजे या ठिकाणी हे जे इरी सिल्क आहे त्यावर आपण डाय लावू शकतो, हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि जास्तीत जास्त वेळा यावर डाय लावली जाते। परंतु यावर जी काही डाय लावली जाते किंवा जो काही कलर आहे तो कलर लावला जातो, तो या ठिकाणी नैसर्गिक वनस्पतीपासून निर्माण केलेला जो काही कलर आहे किंवा नैसर्गिक कलर आहे, त्या नैसर्गिक कलरचा या ठिकाणी वापर केला जातो। जो काही इरी सिल्क आहे त्याला रंगवण्यासाठी हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। नॉर्थ ईस्टमध्ये जे काही आसाम आणि मेघालय ही जी राज्य आहेत, प्रामुख्याने या 2 राज्यांमध्ये इरी सिल्क आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतं आणि या सिल्कला पीस सिल्क किंवा वेगन सिल्क असंही म्हणतात। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी जी काही अळी या ठिकाणी ज्या सिल्कची निर्मिती करते, ज्या काही बोंडाची निर्मिती करते, ते जे सिल्क बोंड आहे ते बोंड काढण्यासाठी आपल्याला ती जी अळी आहे किंवा ती जी पाखुळी आहे, बटरफ्लाय आहे, तिला किल करण्याची आवश्यकता नाही किंवा तिला या ठिकाणी नष्ट करण्याची गरज नाही, ती नैसर्गिकरित्या या ठिकाणी आपण अलग करू शकतो। त्यामुळेच याला पीस सिल्क असं म्हटलं जातं। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 आणि 2 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्रिकेशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी अवेलेबल करणार आहोत। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।